असं क्रंची, मऊ, लुसलुशीत तसंच मध्येच बाईटला वेगवेगळ्या प्रकारची चव देणारं असं आपलं हे चिकन 65 आपल्या ह्या सरलास किचन या चॅनलवर तयार होत आहे. तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण त्याआधी मला एक सांगायचं आहे, हे व्हिडिओ जर तुम्हाला थोडे जरी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले आणि ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी घातले कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलंय. अगदी हेल्दी प्रकारे आपण करत आहोत. तर अर्धी वाटी असं दही घातलेलं आहे. थोडंसं आंबटसर दही घ्यायचं. 1 चमचा घातली आहे चटणी, अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा आपण इथे धने जिरे पूड घातलेली आहे. चमचा घालायचं लसूण अद्रकची पेस्ट. लसूण अद्रकची पेस्ट घालायची कारण ना चायनीजमध्ये लसूण आणि अद्रक जास्त प्रमाणात वापरलं जातं. आणि आता इथे चवीनुसार मीठ घातलं आहे. टोमॅटो केचप घातला अर्धा चमचा. खूप छान अशी चव येण्यासाठी, मुलांना आवडेल असं यासाठी आता अर्धा चमचा आपण सोया सॉस घातला आहे. चायनीज टच आपल्याला द्यायचा आहे ना. आणि आता इथे घातलेला आहे अर्धा चमचा चिली सॉस आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे पिळायला. सगळं अर्धा अर्धा वाटी घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन पण आहे आपलं, म्हणजे प्रमाणही आपल्याला एकदम मस्त असं सुटसुटीत समजणार आहे. तर आता याला सुरुवातीला दह्याच्या याच्यात आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर लागल तसं पाणी आपण वापरणार आहोत. म्हणजे ना आपल्याला करायचं आहे अगदी भजेंसारखं रसरशीत पण नाही आणि त्यापेक्षा घट्ट पण नाही. अशा पद्धतीने आपण हे चिकन असं मॅरिनेट करणार आहोत. तर बघा इथे मी सुरुवातीला पूर्ण चिकनला असलेले मसाले आणि कॉर्नफ्लोअर आणि पीठ मस्त मिक्स करून घेतलं आणि मग अंदाज आला की आता याला पाणी किती लागेल बघू शकता. अशा पद्धतीने मी याला मस्त असं मॅरिनेट करून घेणार आहे. एकत्र एकजीव असे सर्व मसाले झालेले आहेत. सगळीकडे मसाले छान लागतील, प्रत्येक पीसमध्ये मसाला मुरेल. मी याला मॅरिनेट केलेलं नाही किंवा काही अर्धा पाऊण तास असंही बाजूला ठेवलेलं नाही आहे. अगदी लगेचच तळायला घेतलेला आहे. मस्त कडकडीत तेल गरम करायचं, गॅस मिडियम फ्लेमवर करायचा आणि कुरकुरीत असे आपले हे चिकनचे पीस मस्त असे तळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आता हे टेम्परेचर जास्त होतं आणि नंतर कमी केला गॅस, म्हणजे मिडियम फ्लेमवर केला. तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्यावरही अवलंबून आहे. तर बघू शकता इथे आपले चिकनचे पीस मस्त असे खालीवरती करून सुरुवातीला लगेचच त्याला मी म्हणजे हलवायचं नाही, म्हणजे ना त्याचं जे बॅटर असतं ना ते सुटू शकतं पिसापासून. तर बघू शकता अगदी 3 ते 4 मिनटात मस्त असे आपले हे चिकनचे पीस तळून झालेले आहेत. चिकन 65चे पीस तळून झालेले आहेत. बघू शकता अशाच पद्धतीने मी दुसराही घाणा तळून घेतला आणि बाकीचे मात्र साईडला ठेवले. कारण ना थोडं थोडं तुम्हाला लागतील तसे करा किंवा एका वेळेसही तुम्ही तळून ठेवले तरी चालेल. तर बघू शकता इथे मी हा दुसरा घाणा पण घेतलेला आहे. म्हणजे माझ्या नातवांसाठी इथे मी 2 ते 3 प्लेट होतील अशा पद्धतीने हे चिकनचे पीस तळून घेतले. मस्त असे तळून झाल्यानंतर याला आपण टॉस करणार आहोत सॉसेसमध्ये. तर आता हे तळून झालेले पीस बाजूला ठेवूया आणि जे आपण मॅरिनेट म्हणजे जे चिकनचे पीस आपण मसाले आणि पीठ वगैरे लावून केलं होतं ना त्यातलंच थोडंसं बॅटर आपण काढून घ्यायचं साईडने आणि त्यामध्ये पाणी घालून आपण याला पातळ अशी पेस्ट आपण करणार आहोत. बघू शकता आता इथे मी अगदी थोड्या प्रमाणात घेतले, अगदी 2 चमचे घ्यायचं आणि पाणी घालून असं मिक्स करून अगदी मऊसूद असं बॅटर आपलं हे पातळसं तयार झालेलं आहे आणि याचाच उपयोग आपण पुढे करणार आहोत. तर कढई तापायला ठेवली मिडियम फ्लेमवर. 1 पळीभर तेल घातलं. सगळ्या कढईला तेल मात्र पसरवून घ्यायचं आणि इथे बघा चायनीज टच असल्यामुळे भरपूर लसूण इथे वापरायचं आहे. हे मी अर्धे करत आहे त्यामुळे मी थोडंसाच लसूण आता सुरुवातीला घेतला आहे. तुम्ही जर सगळे एकाच वेळेस कराल तर 3 ते 4 अशा कांड्या म्हणजे जवळजवळ 20 ते 25 पाकळ्या बारीक कट करून घ्या. तर इथे मी 10-12 पाकळ्या बारीक कट करून घेतल्या. अर्धा इंच आलं पण बारीक कट करून घेतलं. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. कढीपत्ता मात्र आवर्जून घाला. खूप सुंदर चव आपल्या ह्या चिकन 65ला कढीपत्त्यामुळे पण येणार आहे. तर आता इथे बघा कांदे असे मोठे मोठे असे चिरून घेतले, म्हणजे ना आपल्याला मस्त चायनीज पद्धतीने करायचं आहे ना. आता शिमला मिरची पण तशीच अशी चौकोनी आकारात चिरून घेतली. टोमॅटो पण मोठ्या आकारात चिरून घेतले, बारीक अजिबात केलेले नाही. तुम्हाला जर बारीक आवडत असतील तर तुम्ही करू शकता, परंतु हॉटेल स्टाईल जर मुलांना द्यायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की करा. तर आता 2 ते 3 मिनिट चांगलं असं परतवून घेतलं. आता त्यामध्ये सॉसेस घालूया. अर्धा चमचा सोया सॉस घातला आणि कांदा सांगायचा विसरले मी. 1 कांदा, अर्धी ढोबळी मिरची, अर्धा टोमॅटो घातलेला आहे. आता इथे घातले अर्धा चमचा
टोमॅटो सॉस आणि चांगलं मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत आपण तयार करून घेतलेलं बॅटर तयार केलेलं मस्त असं थोडंसं शिजत आलं. मंद आचेवर शिजवायचं मात्र, म्हणजे छान शिजून होतं. आणि आता यामध्ये घातले हे चिकनचे पीस घालून मस्त असं टॉस करून घ्यायचं. अगदी मस्त 2 ते 3 मिनिट छान असं मिक्स करायचं. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आणि सगळं बॅटर मस्त असं ह्या आपल्या चिकन पीसेसला लागलेलं आहे. आणि रसरशीतपणा राहीस्तोवर फक्त आपण याला परतवणार आहोत. म्हणजे ना एकदम कोरडं आपल्याला याला करायचं नाही आहे. कोथिंबीर पेरली आणि मस्त अशी चायनीजसारखी डिश घेतली आणि त्यामध्ये माझ्या ह्या नातवांसाठी मी हे सर्व केलेलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातू माझ्या आलेल्या आहेत आणि त्यांना असं नवनवीन खाऊ घालायला मला खूप छान वाटतं. तर मग तुम्हाला कशी वाटली ही डिश कमेंट करून नक्की कळवा. सबस्क्राईब करायला मात्र